आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली। राष्ट्रपती मुर्मूंच्या उपस्थितीत भूषण गवईंचा शपथविधी सोहळा। माजी संरक्षण सचिव अजय कुमार यूपीएससीचे नवे अध्यक्ष। 29 एप्रिलपासून अध्यक्ष प्रीती सूदन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर जागा रिक्त होती। अजय कुमार 1985 बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत। भायखळ्यात मशिदींवरील भुंग्यांवरून किरीट सोमय्या आक्रमक। एकाच मस्जिदवर 5 भुंग्यांमुळे ध्वनी प्रदूषणाचा आरोप। भायखळा पोलीस स्टेशनमध्ये सोमय्यांची चर्चा। 3 दिवसात कारवाईचे संकेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी मणिपाल आणि सूर्या हॉस्पिटलची चौकशी अहवाल सादर। मेडिकल काउन्सिलकडून लवकरच सुनावणीला सुरुवात होणार। इचलकरंजीतील टाकवडेत शिवपुतळ्यावरून तणाव। टाकवडेत गावातील चौकात मध्यरात्री शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला। प्रशासनाकडून पुतळा हटवल्याने गावात तणाव। पुणे विमानतळावर 10 कोटींचा गांजा जप्त। महसूल गुप्तचर विभागाकडून गांजा जप्त। बँकॉकहून आलेले 2 जण ताब्यात। लाडकी बहीण योजनेच्या नावे शेकडो बनावट बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर। जुहू पोलिसांकडून 4 जणांना अटक। अकोल्यातील 4 ते 5 सराफा दुकानांवर आयकर विभागाची धाड। नागपूर आणि संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांकडून धाड सत्र। अमरावती जिल्हा रुग्णालयातील डीपी जळाल्याने वीज पुरवठा खंडित। 44 अंश तापमानात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांचे हाल।